जय हिंद एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन भालेराव, एस ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून वनरक्षक भरतीचे तुम्हाला नवीन नवीन अपडेट जे आहेत ते सगळ्यात अगोदर तुम्हाला पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती मी घेऊन आलेलो आहे की वनरक्षक भरती जी आहे ती 2025 बद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. वनरक्षक भरती 2025 बद्दल संपूर्ण माहिती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर जय हिंद एव्हरीवन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला चर्चेचा विषय आहे तो विषय आहे की वनरक्षक भरती 2025 याच्याबद्दल आपल्याला सखोल माहिती पाहिजे आहे. आता बघा, सखोल माहिती म्हटल्याच्या नंतर काय आलं की सगळ्यात अगोदर महत्त्वाचा विषय असतो विद्यार्थी मित्रांनो की याच्यासाठी परीक्षा किती मार्काची असते. त्याच्यानंतर परीक्षा झाल्याच्या नंतर आपला आहे की ग्राउंड किती मार्काचं असणार आहे. त्याच्यानंतर आपली शारीरिक पात्रता काय काय असायला पाहिजे. तर बघा, नोटिफिकेशन जेव्हा येईल विद्यार्थी मित्रांनो, लवकरच नोटिफिकेशन येणार आहे, परंतु नोटिफिकेशन येण्याच्या नंतर किंवा नोटिफिकेशन आल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट काय असते विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला शारीरिक पात्रता काय काय असते, काय की शारीरिक पात्रता आपली काय असायला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संपूर्ण माहिती म्हणजे नेमकं काय आहे की परीक्षा किती मार्काची आहे, त्याच्यानंतर ग्राउंड किती मार्काचं असायला पाहिजे, त्याच्यानंतर याच्यामध्ये डॉक्युमेंट्स आपल्याला कुठले कुठले लागतात, त्याच्यानंतर शेवटी निवड प्रक्रिया कशी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन टॉपिक डिस्कशन करणार आहोत. पहिला टॉपिक आहे की परीक्षा ही किती मार्काची असते. आता जुने जे स्टुडंट्स असतील की ज्यांनी याच्या अगोदरही वनरक्षक भरती दिलेली असेल त्यांना माहिती आहे हा पॅटर्न की नेमकं वनरक्षक भरतीची चाचणी परीक्षा आहे ती किती मार्काची असते. तर टोटल चाचणी जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती 200 मार्काची असते. तर लेखी परीक्षा जी होणारी आहे तुमची ती 120 मार्कासाठी लेखी परीक्षा असते आणि 80 मार्कासाठी हे ग्राउंड असतं. तर अशापैकी तुम्हाला 200 मार्काची जी चाचणी आहे ती 200 मार्काची चाचणी गव्हर्नमेंटकडनं घेतल्या जाते. तर आता आपण बघूया याच्यामध्ये की नेमकं शारीरिक पात्रता म्हणजे काय आहे. शारीरिक पात्रता म्हणजे काय काय येतं. तर शारीरिक पात्रता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, बघा आता तुम्ही वनरक्षक भरतीसाठी जाणार आहात किंवा वनरक्षक बनण्यासाठी जाणार आहात तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तुमची उंची किती असायला पाहिजे. तर बघा, जे पुरुष उमेदवार आहेत विद्यार्थी मित्रांनो, तो पुरुष उमेदवारासाठी 163 सेंटीमीटर हाईट असायला पाहिजे, म्हणजे 163 सेंटीमीटर जी हाईट आहे तुमची ती असायला पाहिजे. त्याच्यानंतर महिला उमेदवार जे असतील तर महिलांसाठी जी आपली उंची लागणार आहे ती 150 सेंटीमीटर उंची ही असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुरुष उमेदवार जे आहेत त्यांना छाती न फुगवता जी छाती पाहिजे तर ती 79 सेंटीमीटर पाहिजे. त्याच्यानंतर छाती फुगवता जी आहे की आपल्याला 84 सेंटीमीटर पाहिजे. आता बघा, याच्यामध्ये अजून एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज आहे की जे विद्यार्थी समजा अनुसूचित जमातीतील असतील तर त्यांना उंचीमध्ये थोडीशी स्थिथिलता दिलेली आहे. म्हणजे अनुसूचित जमातीतील जे विद्यार्थी असतील किंवा जे पुरुष असतील तर त्यांची उंची जी आहे ती 152.5 एवढी असायला पाहिजे. किती आहे पुरुष उमेदवाराची उंची? 152.5. त्याच्यानंतर महिलांसाठी किती आहे? 145 सेंटीमीटर ही असायला पाहिजे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आहे तुमची शारीरिक पात्रता. बघा, त्याच्यानंतर काय आहे की ग्राउंड मध्ये आपल्याला नेमकं काय काय चाचणी द्यावी लागते. तर ग्राउंड मध्ये काय आहे की पुरुष उमेदवार जे आहेत त्यांना 5 किलोमीटर धावायचं आहे आणि त्याच्यानंतर महिला उमेदवार जे आहेत त्यांना 3 किलोमीटर धावायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला संपूर्ण सखोल माहिती सांगितलेली आहे की वनरक्षक भरतीमध्ये परीक्षा किती मार्काची आहे, ग्राउंड किती मार्काची आहे. ओके, तरी सखोल माहिती आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही वनरक्षक भरतीबद्दल काही डाऊट्स असतील, काही क्युरीज असतील तर खाली इन्स्टिट्यूटच्या स्क्रीनवरती नंबर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही मला फोन करू शकता. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला डॉक्युमेंट्स मध्ये काय काय लागणार आहे, त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशी होती ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.